हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकणारी आवळा कँडी कशी बनवायची. तुम्हाला ही आवळा कँडी खायला मज्जा येते का? तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर यासाठी मी 1 किलो आवळे घेतलेले आहेत. हे आवळे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचे. आता आवळे धुवून झाल्यानंतर आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवायचे. फ्रीझरमध्ये ठेवण्याच्या आधी आपल्याला एका एअर टाईट डब्यामध्ये हे काढून घ्यायचे. तुम्ही पिशवीही वापरू शकता. पूर्ण पूर्ण टाईट करून ठेवायचे, पूर्ण बांधून ठेवायचे त्या पिशवीला. आता मी इथे डब्बा वापरलाय. डब्याचं झाकण लावून मी फ्रीझरमध्ये ठेवून घेणार आहे 2 दिवसासाठी. तर 2 दिवसानंतर आपल्याला फ्रीझरमधून तो डब्बा काढायचा आहे आणि त्यातले आवळे सर्व एका साईडला काढून घ्यायचे एका भांड्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता अगदी बर्फासारखे आवळे झालेले आहेत. त्यातून असा कटकट आवाज येतोय जोरात. तर हे जे आवळे आहेत ते 6 तासासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचे. 6 तासानंतर आवळे नरम झालेले असतील. आता हे आपल्याला ह्याचे तुकडे करणं अगदी सोपं जाईल. तर एका सुरीच्या साहाय्याने आपल्याला ह्याचे तुकडे करून घ्यायचे. तुम्ही हाताने पण खूप अगदी सोप्या पद्धतीने तुकडे करू शकता. एवढे नरम झालेले असतात ते. त्यानंतर माझे सर्व तुकडे करून झालेले आहेत. आता एक मोठं भांडं घ्यायचं आहे आपल्याला. आता हे आपल्याला 4 दिवस तसंच ठेवून द्यायचं. त्यासाठी आधीच मोठं भांडंच घ्यायचं. त्यानंतर हे सर्व तुकडे, आवळ्याचे जे तुकडे आहेत ते भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि सोबतच 1 किलो काळा गूळ घ्यायचा आहे. मी इथे ऑर्गॅनिक काळा गूळ वापरलेला आहे. आता ह्याचं प्रमाण आपल्याला 1 किलो आवळे घेतलेत आणि 1 किलो काळा गूळ घेतले. तर जर समजा मी 2 किलो आवळे घेतले असते तर 2 किलो काळा गूळ वापरला असता. त्यानंतर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हळूहळू याला पाणी सुटेल. तुम्ही बघू शकता पाणी सुटायला चालू झालंय. दुसऱ्या दिवशी याला अजून पाणी सुटणार आहे. त्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर हा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता ह्याला अजून पाणी सुटलंय. तर चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाइम 4 दिवस मिक्स करायचंय दररोज. तर हा तिसरा दिवस आहे. तसाच मी चौथ्या दिवशीही केलं होतं. मिक्स करून घ्यायचे दोन्ही टाइम. परत एकदा झाकण लावून ठेवून द्यायचं. आता हा 5वा दिवस आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त कलर आलाय, ह्याला काळा कलर आलाय. आता आपल्याला काय करायचंय की पाणी आणि आवळे सेपरेट करून घ्यायचे. तर एका गाळणीच्या साहाय्याने मी ह्यातलं सर्व पाणी बाजूला काढून घेणार आहे. आता हे जे आवळा आणि गुळाचं पाणी आहे ते खूप मस्त लागतं. तुम्ही ह्याला स्टोर करून पण ठेवू शकता. म्हणजे कोण पाहुणे आले किंवा कधीही तुम्ही पाहिजे तेव्हा पिऊ शकता. खूप छान लागतं. फ्रीजमध्ये स्टोर करू शकता. तर तुम्ही बघू शकता आवळे वेगळे आणि पाणी वेगळं केलेलं आहे मी. आता आपल्याला हे जे आवळ्याचे तुकडे आहेत ते आपल्याला ड्राय करायचे आहेत, म्हणजे सुकवायचे आहेत. तर ह्यासाठी मी इथे प्लेट्स घेतलेल्या आहेत. तुमच्या घरातल्या स्टीलच्या प्लेट्स वापरू नका. जर तुम्ही स्टीलच्या प्लेट्स वापरल्यात तर त्याच्यावर डाग पडण्याची शक्यता असते. म्हणून ह्या प्लेट्स घ्यायच्या ज्या दुकानात इझिली भेटतात. तर ह्या सर्व प्लेट्सवर आवळे असे आपल्याला पसरवून ठेवायचे आहेत. आता सुकवण्यासाठी आपल्याला हे उन्हात ठेवून द्यायचं. सर्व प्लेट्सवर आवळे घातलेले आहेत. आता ह्यासाठी मी इथे माझ्या घरी टेरेस आहे तर मी तिथे उन्हामध्ये ह्याला 3 दिवस सुकत ठेवणार आहे. यावर तुम्ही कपडा अंथरू शकता. दररोज संध्याकाळी खाली आणायचं टेरेसवरून, परत दुसऱ्या दिवशी ठेवून यायचं. तर 4 दिवसानंतर तुम्ही बघू शकता आवळ्यांना अगदी काळा कलर आला आहे आणि खूप छान दिसत आहेत आणि खाताना तर खूप छान लागत आहेत. तर हे जे आवळे आहेत ते बाहेरून कडक आणि आतमधून नरम झालेले आहेत. तर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरातल्यांना पण खूप आवडेल. तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.